आता शिल्लक राहिलेले भात फेकून द्यायची गरज नाही. वर्षभर टिकणारे पापड आपण याच्यापासून करणार आहोत. याला गॅसची किंवा उन्हाची अजिबात गरज लागत नाही. नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. याला वाळायला ऊन लागत नाही, त्यामुळे वर्षभरात कधीही हा पापड तुम्ही तयार करू शकता. भाताचे तापमान सामान्य आहे, तो गरम किंवा गार नाही. भातामध्ये आधीच थोडंसं मीठ आहे हे लक्षात घेऊन यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ व्यवस्थित मिक्स करून आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहोत आणि ज्या भांड्याने आपण भात घेतलेला होता त्याच भांड्याने एक बाउल कडकडीत असं गरम पाणी आपण यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहोत. एकदम पाणी घालू नये, नाहीतर भात बारीक व्हायला मदत होणार नाही. मिक्सरला बारीक भाताची पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत. उरलेलं पाणी थोडं थोडं घालून पुन्हा याला आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत, म्हणजे पूर्णपणे मिश्रण एकजीव व्हायला मदत होईल. तुम्ही पाहू शकता डोसा बॅटरसारखी कन्सिस्टन्सी झालेली आहे. पाणी आपण नेहमी योग्य प्रमाणात टाकावं, नाहीतर पापड खूप जाड होण्याची किंवा अत्यंत पातळ होण्याची आणि फाटण्याची शक्यता असते. तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूने आता आपण या पद्धतीने जर बोट फिरवलं तर या दोन ज्या लेयर्स आहेत ते एकमेकांमध्ये मिसळत नाही, म्हणजेच आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. मिश्रण एका बाउलमध्ये आता आपण काढून घेणार आहोत. यामध्ये आता 1 चमचा इतकी चिली फ्लेक्स आपण घालणार आहोत. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जाडसर प्लास्टिकचं शीट घेऊन आता आपल्याला याच्यावर पापड घालायचे आहेत. बॅटर घालून डोसा पसरवल्याप्रमाणे पापड पसरून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपण सर्व पापड तयार केलेले आहेत. एका बाउलमध्ये 70 ते 75 पापड तयार झालेले आहेत. आपण उरलेल्या भाताची अजून कोणती रेसिपी करता हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन. पापड घालून झालेले आहेत. घरातच फॅनखाली त्याला सुकवायचे आहेत. पापडाची वरची बाजू पूर्णपणे वाळल्याशिवाय त्याला अजिबात पलटी करू नये. वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता छान ट्रान्सपरंट आणि पातळ असं पापड झालेलं आहे आणि ऊन देखील दाखवण्याची त्याला अजिबात गरज पडलेली नाही. एकाच दिवसात हा पापड सुकलेला आहे. आता हा पापड तळून देखील दाखवते. तेल तापलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पापड खार टाकल्याशिवाय मस्त असा पापड आपला फुललेला आहे. तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन.